वर्षभराच्या साठवणीसाठी आपण अशा प्रकारचे बटाट्याचे पांढरे शुभ्र वेपर्स करून ठेवत असतो. हे वेपर्स शिजल्यानंतर काळे पडतात, तळल्यानंतर लाल होतात. त्यानंतर वेपर्स बनवण्यासाठी बटाटा कोणत्या प्रकारचा वापरावा? बरं, बटाटे घेतल्यानंतर हा बटाटा आपल्याला किती वेळ शिजवायचा हे सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा, म्हणजे या वर्षीचे बटाट्याचे वेपर्स तुमचे सुद्धा अगदी पांढरे शुभ्रच तयार होतील. तुमचं सगळ्यांचं वैशाली किचनमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी या ठिकाणी हा जो बटाटा आहे तो मध्यम स्वरूपाचा आहे. या बटाटा इंदोरी बटाटा असेही म्हणतात. आता इंदोरी बटाटा ओळखायचा कसा? तर या बटाट्याची जी साल असते ती अगदी पातळ असते आणि आतमधून पांढरा शुभ्र असतो. जो बटाटा आतमधून पांढरा शुभ्र असतो त्याच बटाट्याचे वेपर्स आपल्याला या ठिकाणी बनवायचे आहे. वेपर्स बनवत असताना आतमधून जो पिवळा बटाटा असतो तो अजिबात वेफरसाठी वापरायचा नाही. आता या ठिकाणी मी 5-6 किलोचे वेपर्स बनवणार आहेत. सुरुवातीला हे बटाटे आपल्याला तासभरासाठी पाण्यामध्ये असेच भिजत ठेवायचे आहे, कारण बरेच वेळा वरच्या बाजूने या बटाट्यांना माती असते, त्यामुळे ते छान भिजले जातात आणि कडक देखील होतात. एक तासभर झाल्यानंतर या बटाट्याची वरील जी साल आहे ती पिलरच्या साहाय्याने आपल्याला काढून टाकायची आहे आणि हा बटाटा लगेचच आपल्याला पाण्यामध्ये घालायचा आहे. बटाटे तासभर पाण्यामध्ये ठेवले ना की छान कडक होतात आणि पिलरच्या साहाय्याने वरील साल काढायला अगदी सोयीस्कर होतं. तर या ठिकाणी मी सर्व बटाट्यांची साल काढून घेतलेली आहे आणि लगेचच हा बटाटा आपल्याला पाण्यात ठेवायचा आहे, जेणेकरून तो वरच्या बाजूने काळा पडत नाही. बटाटा किसण्यापूर्वी एका ताटामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि बटाट्याची किसणी त्यामध्ये ठेवून बटाटा आपल्याला सपाट ठेवायचा आहे. उभा जर ठेवला तर वेपर्स छोटे येतील, म्हणजे ज्या बाजूने मोठी बाजू आहे बटाट्याची त्या पद्धतीने आपल्याला बटाटा किसून घ्यायचा, म्हणजे आपले मोठे मोठे वेपर्स तयार होतील. तर या ठिकाणी एक बटाटा किसून दाखवलेला आहे. एक बटाट्याची सुद्धा भरपूर प्रमाणात वेपर्स तयार होतात. आता एक बटाटा किसल्यानंतर ताटामध्ये पाणी जर पाहताल तर अगदी पांढरं शुभ्र तयार झालेलं आहे, म्हणजे बटाट्याचं बराचसा स्टार्च या पाण्यामध्ये उतरलेला आहे. वेपर्स जर पाहताल तर अगदी मस्त पांढरे शुभ्र आणि मोठे मोठे तयार झालेले आहे. हे वेपर्स आपल्याला लगेचच स्वच्छ पाण्यामध्ये घालायचे आहे, म्हणजे ते काळे पडत नाही. वेफर्स बनवत असताना खूप जाड किंवा खूप पातळ बनवायचे नाही, अगदी मध्यम स्वरूपाचेच वेफर्स बनवायचे. वेफर्स पाहता तर छान मोठे मोठे तयार झालेले आहे. 1-2 वेळा आपल्याला हे वेफर्स या पाण्यामध्ये धुवायचे आणि हे वेफर्स लगेचच मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये सोडायचे आहेत. असा एक बटाटा ताटामध्ये किसून पाण्यामध्ये सोडला तरी चालेल, किंवा लगेचच पाण्यामध्ये जरी किसले तरीही देखील चालणार आहे. फक्त बटाटा किसल्यानंतर तो पाण्यात गेला पाहिजे, म्हणजे तो पांढरा शुभ्र राहतो. आता या ठिकाणी माझे सगळे बटाटे किसून झालेले आहे. पाणी जर पाहताल तर भरपूर प्रमाणात गढूळ झालेला आहे आणि यामध्ये बटाट्याचा स्टार्च भरपूर प्रमाणात उतरलेला आहे. तर हे बटाटे आपल्याला 1-2 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून काढायचे. जोपर्यंत या बटाट्याचा स्टार्च निघत नाही तोपर्यंत हे बटाटे आपल्याला धुवायचे आहे. बटाट्याचे वेपर्स 2-3 पाण्याने स्वच्छ धुणे खूप गरजेचं आहे, यामुळेच वेपर्स छान पांढरे शुभ्र तयार होतात. बटाट्याचे वेपर्स स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आणि त्यामध्ये 5-6 वेळा ही तुरटीचा खडा फिरवायचा आहे. तुरटीचा खडा पाण्यामध्ये फिरवल्यामुळे बराचसा बटाट्यामधला जो स्टार्च आहे तो पाण्याच्या तळाशी जाऊन बसतो आणि आपले वेपर्स आणखीनच पांढरे शुभ्र होतात. आता सगळ्यांनाच माहिती आहे तुरटी हे पाणी निवळण्याचं काम करते, म्हणजेच बटाट्याच्या वेपर्समधला जो स्टार्च आहे तो कमी करण्याचं काम ही तुरटी करत असते. आता किसलेले वेपर्स सगळे आपल्याला या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आणि 1-2 वेळा ही वेपर्स आपल्याला पाण्यामध्ये हलवून घ्यायचे आहे. आता हे वेपर्स तुम्ही 7-8 तासासाठी झाकून ठेवू शकता, किंवा रात्रभरासाठी झाकून सकाळी सुद्धा हे वेपर्स शिजवून वाळत घालू शकता. आता हे वेपर्स मी 7-8 तासासाठी झाकून ठेवले. आता या पाण्यामधून हे वेपर्स काढल्यानंतर लगेचच न शिजवता या पाण्यातल्या वेपर्सला पुन्हा एकदा 3-4 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवायचे आहे, म्हणजे हे वेपर्स तुरटीच्या पाण्यात असल्यामुळे कदाचित लाल पडू शकतात, म्हणून हे वेपर्स 2-3 पाण्याने धुणं खूप गरजेचं आहे. आता या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये हे वेपर्स धुतलेले दाखवलेले नाही आहे, पण मी हे वेपर्स 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि त्यानंतरच हे आपल्याला वाफवून घ्यायचे आहेत. आता या ठिकाणी माझे सर्व वेपर्स मी धुवून घेतले आणि आता त्यानंतर एका चाळणीमध्ये घेऊन मी हे वाफवून घेणार आहे.
वेफर्स शिजवण्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे आणि ते तापायला ठेवून 4 टेबलस्पून इतकं मीठ घातलेलं आहे. पाण्याच्या अंदाजानुसार तुम्ही मिठाचं प्रमाण घ्यायचं आहे. मीठ पाण्यामध्ये छान विरघळलं आणि पाण्याला हलकीशी उकळी आली की लगेचच या पाण्यामध्ये आपल्याला वेफर्स घालायचे आहे. वेफर्स घालत असताना पाण्यात बुडतील एवढेच वेफर्स या पातेल्यामध्ये घालायचे आहे. यापेक्षा जास्त घालवू नका. पाण्यामध्ये वेफर्स घातल्यानंतर सुद्धा ते आपल्याला छान प्रकारे हलवता आले पाहिजे एवढेच वेफर्स सुरुवातीला आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. शिजवत असताना हे वेफर्स 70 ते 75% आपल्याला शिजवायचे आहे, जेणेकरून हे वेफर्स फक्त ट्रान्सपरंट होतील आणि थोडेसे शिजले जातील. अशा पद्धतीचेच वेफर्स आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. यापेक्षा जास्त शिजवू नका. पहिली बॅच आपली छान शिजवून झाली की ही बॅच आपल्याला एका चाळणीमध्ये पाणी निथळण्यासाठी काढून घ्यायची आहे. दुसरी बॅच शिजत असताना मिठाचं प्रमाण या पाण्यामध्ये कमी होतं, त्यामुळे थोडंसं मीठ घालून तुम्ही दुसरी बॅच या पाण्यामध्ये शिजवून घेऊ शकता. शिजलेले वेफर्स आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे, म्हणजे त्यामध्ये असणारं एक्स्ट्राचं पाणी चाळणीतून गळून जातं. सर्व वेफर्स एकाच वेळी न शिजवता थोडे थोडे वेफर्स शिजवून वाळत घातले ना तर ते व्यवस्थित घालता येतात. जर तुम्ही कमी प्रमाणात वेफर्स बनवत असाल तर सर्व वेफर्स शिजवले तरीही चालेल. आता हे वेफर्स एका सुती कापडावर आपल्याला वाळत घालायचे आहे किंवा तुम्ही कागदावर सुद्धा घालू शकता. हे वेफर्स सुरुवातीला आपल्याला फॅनखाली सुकवून घ्यायचे. जर उन्हाची सोय असेल तर डायरेक्टली उन्हामध्ये जरी सुकवले तरीही चालतील. हे वेफर्स आपल्याला वर्षभर साठवून ठेवायचे, त्यामुळे ऊन देणं खूप गरजेचं आहे. या वेफर्सला ऊन दिल्यानंतर हे वेफर्स स्टोअर करत असताना एका कॅरीबॅगमध्ये भरायचे आणि हवाबंद डब्यामध्ये हे वेफर्स तुम्ही साठवून ठेवू शकता. अगदी 1-2 वर्ष आहे तसेच पांढरे शुभ्र राहतात. हे वेफर्स वाळल्यानंतर पांढरे शुभ्र तर होतातच, शिवाय तळल्यानंतर सुद्धा पांढरे शुभ्रच राहतात. चला तर मग तळून पाहूया. वेफर्स तळत असताना तेल छान कडकडीत गरम करायचं. कुठलाही पदार्थ कडकडीत तेलामध्ये तळला तर तो छान खुसखुशीत होतो. तर अशाच स्वरूपाचं आपल्याला तेल तापवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये वेफर्स घालायचे आहे. वेफर्स पाहता तर तळल्यानंतर सुद्धा ते पांढरे शुभ्रच तयार होतात. तुरटी घातल्यानंतर बऱ्याच वेळा वेफर्स लाल पडतात, पण तुरटीच्या पाण्यातून काढल्यानंतर 2-3 वेळा हे वेफर्स पाण्याने स्वच्छ धुतले ना तर पांढरे शुभ्रच तयार होतात. वेफर्स 2-3 वेळा पाण्याने स्वच्छ धुणं ही खूप महत्त्वाची बाब आहे. आता या ठिकाणी थोडेफार वेफर्स तळून सुद्धा दाखवले आहे. अजिबात लालसर झालेले नाही, अगदी पांढरे शुभ्रच तयार झालेले आहेत. आवाजावरून तुमच्या लक्षात तर येईलच की आपले वेफर्स छान खुसखुशीत झालेले आहे आणि पांढरे शुभ्र सुद्धा झाले. अजिबात तेलकट सुद्धा हे वेफर्स झालेले नाही. या उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारचे वेफर्स करून पहा आणि काही तुमच्या शंका असतील तर त्या नक्की मला कमेंट करून विचारू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. यामध्ये सांगितलेल्या बारीक सारीक टिप्स त्याही कशा वाटल्या त्याही कमेंट करून सांगा. व्हिडिओ थोडाफार आवडला असेल तर नक्की एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशी छानशी रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.